नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणीनं. मग आता भाकरी बिकरी झाल्या त्या इकडं. आता म्हणलं ह्याचं कालवण करून घ्यावं. अंड्याचं अंडी उकडून घेतली, पाणी गरम करून ठेवलं, सोलून ठेवली अंडी, कांदा कुटा तयारी केली. सकाळी अंडी पोरासने दिली, बापून आणून तेवढं खाल्ले बघ अंड. की काय नको म्हणली, मग भाजी करायची म्हणलं. भाजीतले खचार कातर होय म्हणली ती. 15-16 होती अंडी, त्याचे 2-3 काय खाल्ली त्या दोघांनी. थोडंच कर कालवण, लय करू नको ढाबा ढोळ. थोडंच करते. त्यात काय आहे? कोथिंबीर, खोबरं, लसूण. घरची आहे कोथिंबीर तर खायची मुबलक. पण संपली, उन्हाळा लागला का पुन्हा कशाला खायची. उन्हाळ्याची पण येते, पण त्यांना वरण बांधायला सावली करायला लागते. मग कंटिन्यू करायचं या दिवसात जर अशीच आमच्याकडे कोथिंबीर असते का, लसूण लावला का लसणात नाही लावलेली असते ती असतेच. भरपूर असली म्हणजे मागं मोहरं लय लावली आता आम्ही. असली म्हणजे भरपूर असते. हा होय. आता इकडं कांद्यातली बी आली खायला, तर वांग्यात टाकलेली उगवून आली चांगली पाल्यावर. वांग्यातली लय वांग्यातली चाकोऱ्या खाणं खात घातला येणे, त्या खतावर धुणं टाकले. काळी झार येणार वांग्यातली. आता उगवतानाच काळे उगवले ती. यातली ही कळी जरा पिवळी आहे. होय, हे पिवळे इकडं खात नव्हता ह्याला ना. किती अंडी काटली 16 घातली होती, 2-3 अंडी खाल्ली. काय बघ बर. कोंबडी आणली ती बरं झालं ना बघ बर. होय, 8-9 हजाराची कोंबडी आणली घ्या. रोज 2 सापडते ते, लय काय नाही पण 2 सापडते. 20-22 कोंबड्या आहेत ते. एकदम अजून तर घालत नाही काय काय. उन्हाळ्यात लय घालणार बघ. अजून मी म्हणतोय 10 सानाव. जाळी आपण पडते हो. जाळी काय करू आपण, धाम जरा शेड मध्ये जे ओके करू त्याला. शेड मध्ये नका बघा, आपलं खुरडाच मोठा जरा लांबडा घ्या आणि हिंडून फिरूनच कोंबड्या काय एखादी खाल्ली तर खाल्ली बोक्यानं, पण हिंडून फिरून चांगली असते देशी. बर बर. मग त्या बायलर मध्ये कोंडून आपल्या ह्याच्यात काय फरक राहिला. हे नाही टाकायला एवढंच लय झालं. टाक की हळद अजून. बस की आपला मसाला पास्ता हलको. कसं केलंय बाबा, कोथिंबीर टाकून. कोथिंबीर लसूण फोडणी आहे ना. अगं ह्यातला चमचा काढला काय नाही का असला चमचा आहे का बरोबर. भांड्यात गेले सगळं टाक हाताला बस. मला अंदाज कळतो. भरणी ना हे करून ठेवलं मी. चमचा घासाय टाक. गरम पाणी केलंय का? थोडं वटू नको, चांगलं शिजलं बस. पुन्हा वट थोडं. अजून बघा उकळायचं आहे मित्रांनो, तरी आपल्या भाजीला कट कसा आहे बघा. साध्या कसा आहे उकळायचं तरी सुद्धा याला म्हणते ती गावठी पूनम काळा मसाला. मसालाच आपला क्वालिटीचा 1 नंबर मसाला आहे आणि टेस्टी तर एकदम भारी लागतोय. त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर 74 98 97 51 95 या नंबरला संपर्क साधायचा
आणि गावठी गावठी पुनम काळा मसाला घ्या. बाकी काय टाकायला लागत नाही त्यात. खिडकी थोडीशी उघडतात, हम्म. ठसका बाहेर जातोय. हाय ना बाई एवढं. का उघडू? लय ठास खायला लागला का? मग शिजल तसं. चटणी याच्यात टाकली ना गॅसवर, कुठली भाजी त्याला चटणी टाकली का ठसका कसा कट आलाय बघा मित्रांनो. बघा हो भाई कसं आहे पळेतला तर तुमच्या देखतच टाकलंय सगळं. नाद भरी मसालाच एक नंबर आहे क्वालिटीचा. आणि मसाल्यावर सगळा खेळ आहे. आणि खात्रीशीर मागा बरं का. फसवून नाही काय नाही, क्वालिटीच. तुम्ही घेतलेला मसाला चव देऊन खाणार तुम्ही. तेल चटणी खायला पण चांगला आहे. आज किंवा उद्या अजून मसाला करायचा आहे बघा. 2 दिवसात आता संपलाय आपला मसाला. 2-4 किलो आहे तसा, पर आज अजून उद्या ऑर्डर येत राहतील ना. त्यामुळे मसाला करायचा आहे आता. काय थोडं मारदाज नेटनेटकं करून ठेवायचं. झाली आता रानातली बी कामं सगळी बऱ्यापैकी. काय नाही, झाडं बिडं सगळी स्वच्छ झाले. ती काय नाही आता रानात काम. लसूण सगळं झाले आता. दुसरं खुरपा दिवस तर भुईमुग असतो पण आता निवांत. महिनाभर मग निवांतच आहे आज. मग काय महिनाभरानं करायचं. हे असं आम्हाला मेसेज येते बघा. बुकडं बुकडं आज ही पोस्टाच मेसेज यायला लागले. आता मसाला बुक सकाळ सकाळी केला या स्पीड पोस्टानं येतंय. थोडस पाणी वाढवू द्या की. हो का कसं आहे जबरदस्त. हो का वाढवलं थोडं. नुसतं घट एवढं कालापासून खायला लागते तुम्हाला. एक नंबर मसाला आहे क्वालिटीचा. तरीची पुडी बिडी असं मिरची पावडर मसाला काय मटन मसाला काय तसलं टाकलं नाही, भरपूर कसलं टाकलं. काय सुद्धा नाही. हे बघा, हे आता दिसतंय पाणी वाढवलं तरी. तरी पाणी वाढवलं तरी सुद्धा कट कसा आहे वाढवा अजून थोडं पाणी. काला कुसरून खायला लागतंय तुम्हाला. बघा उकळी फुटली ना तरी सुद्धा कट बघा कसा आहे आता. उकळी फुटल्यानंतर बघा कसा आहे. हाय का गरम पाणी टाकलं. एक नंबर. बाकी काय सुद्धा टाका लागत नाही त्यात. मटन मसाला फक्त मटन असल्यावर त्यात मटन मसाला पडी. रोजची भाजीला कट सुद्धा असा येते बघा. कसा आहे कट. नाच करायचं नाही. गावठी पण बोलते सबक बोलते. मसालाच आपला खतरे असतो. आणि ते मसाला आपला काही असा असतो. आणि ती पुनम स्टिक कुणा घरातल्या माणसाला स्टिक सांगत नाही. मसाला तरी एक नंबर आहे बाबा. आम्हाला सुद्धा स्टिक सांगत नाही. ती काय काय करते आम्हाला सुद्धा सांगत नाही. आणून द्यायचं काम करायचं. काय का करणं आम्ही तुम्हाला. तिची आईने विचारले का आईला सुद्धा सांगितलं नाही तिनं. आणि तसं सांगायचं नसते स्वतःची स्टिक. आईला म्हणलं मसाला निहित खातो मी बनवून देते, पण कसं करून काय करू तुला जमणार. आई म्हणजे बरीच माझ्या पोटाला जळमून मला लागली शिकवायला. मला माझ्या सासून शिकवले. आणि खरी ही पुण्य ही आपली आईची आमच्या आईची आहे बघा. म्हणजे ह्यातला सगळा स्वयंपाक बघा मला माझ्या सासूबाईने शिकवला. चपात्या लाटण्याच्या व्यतिरिक्त मला काही सुद्धा येत नव्हतं. ती बी चपात्या वाकड्या तिकडे येत होत्या. त्याच्या व्यतिरिक्त मला काय येत नव्हतं लग्न झालं त्यावेळेस. सगळं पुरणपोळी कुठल्या मनात तसल्या भाज्या सगळं मी लग्नानंतर शिकले. आणि पदार्थ जे चांगलं चांगलं असतात ते आता वेगवेगळं काय काय ते आता माझे मी शिकायला लागली बघून बघून. तर चला मित्रांनो, कशी झाली आपली अंड्याची देशी अंड्याची भाजी ती कमेंट मध्ये नक्की सांगा. बाय बाय.